बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही कष्ट करणारे, चांगलं उत्पादन घेणारे, राबणारे जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचे काय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचे हे शेतकरी, हा केळीचं घड, ही केळीची बाग जी आहे ती पाळदी गाव आहे, तालुका आहे जामनेर, जिल्हा आहे जळगाव, खानदेश प्रदेशामधली बाग. खानदेश म्हणजे केळी उत्पादनामध्ये सगळ्यात चांगला भाग किंवा एक ज्याला खूप मोठा इतिहास आहे अशी बाग केळीची किंवा केळीचं उत्पादन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अग्रेसर असणारा भाग जिल्हा जळगाव. तिथलेच हे शेतकरी आहेत. तुमचं नाव पूर्ण? गणेश कैलास बडांगे, राहणार पाळदी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आणि हे कोण आहे? भाऊ आहे तुमचे. नाव यांचं? हर्षल बडांगे. तर हे दोघे भाऊ आणि हे सगळ्या पद्धतीत आज 7 महिने पुरे होतात आहे या बागेला. 5000 रोपांची बाग आहे. सुरुवातीचा काळ थंडीचा, त्यानंतर उन्हाळ्याचा आणि आता पावसाळा. म्हणजे निस्वन ज्यावेळेस पाऊस चालू झाल्यानंतर निस्वन सुरू झाली, तर ह्यामध्ये काय अडचणी आल्या होत्या, काय व्यवस्थापन केलेलं आहे, कसं नियोजन केलेलं आहे, सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. गणेश, तुमचं नाव आणि एकूण सगळं क्षेत्र किती आहे तेवढं सांगा. माझं नाव आहे गणेश कैलास बडांगे, राहणार पाळदी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. माझ्याकडे एकूण जमीन म्हटली तर 15 एकर जमीन. आजच्या दिवशी त्या 15 एकर जमिनीमध्ये कुठली कुठली पिकं उभी आहेत? 2.5 एकरामध्ये आपला या ठिकाणी 5,500 रोप लागवड केलेली होती आपण बनाना हाऊसची. आणि 22 डबे हे आपले कपाशीचे आहेत. 22 डबे म्हणजे 22 थैल्या आपल्या कपाशीच्या आहेत. बाकीचे सर्व जमीन जी आहेत त्या ठिकाणी आपली पूर्ण 22 थैल्या कपाशी लागवड केलेली आहे. आणि 1.5 एकर तूर केलेली आहे, तूर लागवड. 15 म्हणजे एक 10 एकर तर ह्यातली कपाशीच धरून कपाशी. आणि राहिलेल्या याच्या क्षेत्रामध्ये काय तूर आणि काय केळी. ही केळीची बाग सोडून अजून कुठं आहे का बाग? बेने नाही, एवढीच आहे, एवढीच. आणि हे जे टोटल 15 एकर क्षेत्र, ह्याला पाण्याची काय उपलब्धता? पाण्याची उपलब्धता म्हणजे आपल्या या ठिकाणी 2 विहिरी आहे. बर. 2 विहिरी 2 मोटरी प्लस एक सोलर 750 HP. छान. आणि एवढ्यावर सगळं पाणी तुमचं भागते सध्या. उन्हाळ्यात काय अडचण? उन्हाळ्यात काहीच अडचण नाही, कारण या ठिकाणी गावाशेजारी म्हणजे शेताशेजारी धरण असल्यामुळे. नायकी नाला मोठं धरण आहे. त्याचं तुम्हाला पर्क्युलेशन होत असेल, त्यामुळे बोरचं पाणी कमी व्हायला काय बोरवेल असं आहे. बॅक वॉटर किंवा पर्क्युलेशनच तेवढं खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे पाण्याची इथं अडचण नाही. आता हे जे फक्त केळीचं क्षेत्र आहे, ह्या केळीच्या क्षेत्रामध्ये पूर्वी काय होतं, किंवा केळी लागवड करायचा ज्यावेळेस ह्या क्षेत्रात विचार आला त्यावेळेस कुठलं पीक उभं होतं आणि कसं कसं तयारी केली? या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही तयारी सुरू केली नोव्हेंबरमध्ये, त्यावेळेस या ठिकाणी कपाशी लागवड केलेली होती. कपाशी उपटून सण आम्ही 2 फाईने नागाटी केली. नागाटी केल्यानंतर टिलर केल्यानंतर रोटा मारल्यानंतर 5x5 बैलजोडीने काकऱ्या पाडून सण लागवड केली. तास मारले, सऱ्या मारल्या 5x5 खोल न सोडता वरच्यावर रेग मारलेली आणि त्यात लागवड केली. बरं, हे सगळं करत असताना शेणखताचा वापर काय केलेला आहे का? नाही, या ठिकाणी शेणखताचा वापर करायचा होता, पण मग थोडं रोप लवकर आल्यामुळे आणि शेत उपलब्धता होती शेणखताची, शेणखत त्यामुळे आम्ही टाकलेलं नाही. तर ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे येऊ आपण. आतापर्यंत वर खत जे आहे ते रासायनिक खत किती वेळा देण्यात आली? आतापर्यंत 3 वेळेस आम्ही डोस दिलेले आहे, बेसळ डोस 3 वेळेस. आणि सगळ्यात महत्वाचं हे विषय की 20 डिसेंबरची लागवड आहे, बरोबर? जानेवारी 20 जानेवारीची लागवड आहे. म्हणजे कसं तरी रोप सेट होईपर्यंत परत टेम्परेचर चालू झालं. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये अशी काही म्हणावशी एवढी वाढ ही झाली नव्हती खरं तर. म्हणजे आता मे पासून चांगली वाढ आणि वरून पाणी ज्यावेळेस पडलं तर खूप चांगल्या पद्धतीनं इथं फरक दिसायला चालू झाला. आता निस्वन ही जवळजवळ ह्यातले एक 10-15-20% निस्वन सुरू झाली. 7 महिने, येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये पूर्ण बऱ्यापैकी होऊन जाईल. म्हणजे 20-25 70-80% होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे की ह्यांचे कष्ट पण तितकेच महत्वाचे. म्हणजे काय फक्त आमची रोपं आहे म्हणून हे होत नाही, तर त्यासोबतचं नियोजन आहे, यांचे राबणूक आहे. आज 15 एकर क्षेत्रामध्ये 2 जण भाव राबतात, ते कपाशी बाकी सगळ्या म्हणजे सगळं पूर्ण कुटुंब काम करत आहे इथं.
आणि त्याचाच कुठेतरी एक परिणाम म्हणून की आज चांगल्या पद्धतीची बाग इथं डेव्हलप यांनी केलेली आहे. आता येऊ आपण पुढं एक ड्रिप मधून किती दिवसाला सोडसाड वगैरे काय चालू असतं? 8-9 दिवस आडे आम्ही ड्रिप मधून सोडसाड करत असतो. आणि आता ही ज्यावेळेस 70-80% होईल निसवून किंवा ती 40-50% होईल त्यावेळेस फवारण्या शेवटपर्यंत घडावरती फवारणी किती होतील? 3 ते 4-5 वेळेस आम्ही फवारण्या 5-6 वेळेस. करतो. 5-6 वेळेस होतील घडावरच्या. गडावरच्या जसं अटॅक दिसेल तसं फवाऱ्या म्हणजे चालू ही असतात. ट्रीटमेंट कशी आहे? आतापर्यंत 3 भेसळ ना? हा 3 दिवस 3 भेसळ झालेले आहेत. त्याच्यानंतर दिवशी 8-10 दिवसाला सोडसाड आहे आणि 4-5 फवारे. खाली 3-4 भाव तर गणेशजी एक सांगा आता मला की जनरली रोपावर सांगा किंवा एकरावर सांगा काय खतं फवारण्या औषधं रोपं मजूर काय लागला असेल हे सगळ्याला मिळून या 5,000 रोपांना गणेश भडंगेंनी किती रुपयापर्यंत खर्च केला असेल? आतापर्यंत आमचा खर्च झालेला आहे रोपापासून तर सर्व मजुरीपर्यंत 2 लाख रुपयापर्यंत आमचा या बागेला खर्च झालेला आहे. म्हणजे निंदणीपासून तर फवाऱ्याच्या माणसाची मजुरीपासून तर सर्व. आणि अजून होईल अजून 70-80 हजार रुपये सहज या बागेला खर्च होईल. म्हणजे 3 लाख तर 3 पुढं लाख आपण रुपये. समजूया. 3 लाख म्हणजे झाडाला एका झाडाला खर्च होईल माझा 70 ते 75 रुपये. 70-75 हा. बरोबर. 8-45 हा बरोबर 70-75 रुपये आमचा या 7-5 बागेला 35 बरोबर म्हणजे 3.5 लाख रुपयापर्यंतचा खर्च. खर्च होऊन जाईल. पण जे सगळं व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की निसर्गाची साथ. ह्या 7-8 महिन्यामध्ये अशी काय परिस्थिती निर्माण झाली का की ज्यामध्ये गणेश भडंगेंना असं वाटलं की आता केळीची बाग संपते किंवा आपल्या हाताला काय लागत नाही? वारा वादळ गारपीट असं काय झालं होतं? नाही असं काही झालं नाही. पण या ठिकाणी धरण असल्यामुळे ना या ठिकाणी वारा खेळता असतो. म्हणजे वारा लवकर निघत नाही. एकदम त्याच्यामुळे चक्र ना हे तयार जे होतं. आमच्या भवरा. बागेची जे पानं फाटलेली आहे ती या ठिकाणी हो, जास्त ते फाटलेली दिसते आहे. ना. हा आणि बाकीचे बागा जर पाहिले आपण त्या बागेमध्ये कमी प्रमाणात पानं फाटलेली आहे. आम्हाला शंका वाटायची की आणि बुवा परिणाम होतो हे थोडासा. औषधीमुळे होतंय किंवा कशामुळे होतंय. पण नंतर साहेबांनी सांगितलं की बुवा हे तुमचा वारा इथं वारा. खेळता आणि असल्यामुळे परिणाम होतो ना म्हणजे कुठल्या बी वनस्पतीचा नाही पानात तयार होतो आणि जर पानच जास्त फाटली तर त्याचा थोडासा परिणाम वाढीवर उत्पादनावर हा होणारच आहे. त्यासाठी महत्वाचा विषय आहे की थोडंसं प्रोटेक्शन करणं. आता काय सध्या तुम्ही शक्य नाही झालं तुम्हाला ती काढून घास बीस थोडंसं लावणं आणि त्याला खूप मोठं क्षेत्र आहे बाकी सगळ्या एवढ्या त्यामुळे तुम्ही पण ते काय एवढंही केलेलं नाही. पण शेतकऱ्यांनी करावं. म्हणजे काय होतं पानं जर फाटली तर त्याचा थेट इफेक्ट क्वालिटीवर घडावर वजनावर पण होतो. त्यामुळे जर पूर्ण असे पान एकदम भरलेले असतील चांगले तर आत ऊन पडत नाही चांगले पोषण होतं बुंदा पोसला जातो वजन वाढतं सगळ्या गोष्टी तयार होत असतात. तर येऊ पुढं साधारणपणे एक जनरली ह्या 5,000 रोपात शूटिंग काढतो म्हणून नाही जे काय ती खरं आपल्याला पूर्ण माडरा नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अडचणी तर खूप आलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात लागवड केल्यापासून टेम्परेचर बाकी सगळ्या गोष्टीतनं मार्ग काढत हे काही नुसतं ऑटोमॅटिक आलेलं नाही. म्हणजे एवढं जरी आलं असेल तरी पण आत्ता जिनिस जायचं नाही याला खूप पाठीमागून जोर लावलेला आहे ताकद दिलेली आहे म्हणून आलेलं आहे. तर एका अंदाजे 5,000 रोपातनं काय उत्पादन अपेक्षित आहे त्यातनं क्विंटलमध्ये माल किती निघाले एक अंदाज? या ठिकाणी आम्हाला 10 ते 12 लाख रुपये आमचा अंदाज आहे आणि खर्च त्यातनं खर्च वजा करून 10 ते 12 लाख रुपये. कारण या ठिकाणी कसं आहे आम्ही कपाशी लागवड करत होतो. इतकं पाणी सर्व काही असल्यामुळे आम्ही फर्स्ट टाइम या ठिकाणी बाग लावली. या वर्षी आमचा पहिल्याच वर्षी पहिलं वर्ष. आणि ह्याच्या आधी कधी याच्यावरती आम्ही कधी केळी केलेली नाही आणि आमच्या आई वडिलांनी सुद्धा केलेली नाही. कपाशी लावायची 50 क्विंटल कपाशी व्हायची आरामात होऊन जाईल कारण अजून त्याच्यावर आता जुलै चालू आहे. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर बरोबर हा नवरात्राच्या पिरियड मध्ये आणि कंटिन्यू ते रेट राहतील. म्हणजे फार दिवाळी होईपर्यंत रेट खरं डिसेंबर जानेवारी पासून थोडासा जे चिलिंगचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस एक्सपोर्टला थोडासा अडचण येते त्यावेळेस बंद कमी असतो रेट. आता हा रेट दरात सापडायला काहीच अडचण नाही अशा पद्धतीची बाग आहे. खानदेश जिल्हा जळगाव.